बघा ना, आज सोमवार आहे, लाईट नाही आहे इथे आणि ब्लाऊज हा द्यायचा आहे, त्याच्यामुळे शिवावाच लागणार. म्हणून मी जी इंडस्ट्रियल मशीन असते स्पीडवाली ती घेत नाही आहे, कारण इथे लाईटीचा प्रॉब्लेम असतो. ही मशीन घेतल्यामुळे एक फायदा होतो आपल्याला, जेव्हा जरी त्रास पडला तरी यावर पाय मारून कपडे शिवता येतात. हे बघा, सगळ्यात आधी मी इथे अस्तरला जे पॅच जोडणार आहे, जोडायचे आहेत ते जोडून घेते. अशा प्रकारे इथे दोन्ही बाजूने पॅच जोडायचे आहेत. जरा वर खाली झालं ते व्यवस्थित करून घेणार आहे नंतर. हे बघा, ही उलट बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूने हा जो जोड आहे तो ठेवायचा आणि शिलाई द्यायची. अस्तर असल्यामुळे ते उलट सुलट बघायची गरज नाही, पण ही खूण लक्षात ठेवायची. ही खूण मी हा पुढे भाग येणार आहे याच्यासाठी केलेली आहे. हा एक भाग जोडून झाला, आता दुसरा. हा शेप नीट करून घ्यायचा. पुन्हा एकदा दुमडून चेक करायचं की दोन्ही, हे बघा, हे टोकं वर खाली होत आहेत की नाही. हे बघा, वर खाली आहे, ते सरळ करून घ्यायचं. हा शेप जरा कमी दिसत होता ॲडजस्ट करताना, म्हणून परत एकदा त्याला शेप देऊन घेतला. बघा, अशाच प्रकारे ह्याचा पण मी करणार आहे. त्याआधी आपण मेन कापडाला इथे पॅच द्यायचे आहेत ते देऊन घेऊया. एवढाच पन्ना होता ह्याला, काट दिसतोय तेवढाच आलेला आहे हातापुरता. आणि ह्याला साईडने हे बघा कोस होता, तो कोस मला आता शिलाईत द्यायचा आहे. बघा, सरळ उलट बाजू याच्यात मात्र नीट बघून घ्यायची. ही सरळ बाजू आहे, ही सरळ बाजू आहे, दोन्ही एकमेकांवर ठेवली. आता ह्या तिरकस जो भाग आहे, कोस आहे, हा बघा पांढरा दिसतोय साडीचा, त्याच्या बाजूने आपल्याला शिलाई द्यायची आहे. म्हणजे बघा, इथे तो जो कलर होता साडीचा पिवळा, तो दिसणार नाही आहे. इथे मी ओव्हरलॉक करणार, त्यामुळे दाबशिलाई एवढ्यात देणार नाही आहे. दुसऱ्या साईडचा हा भाग जोडून घेऊयात. हा बघा, इथे मी जोड दिलेला तिथे ओव्हरलॉक केला. हे ओव्हरलॉक दिसणार नाही आहे अस्तरामुळे, तरी पण मी करते, कारण कुठेही ब्लाऊज आपला उसवता कामा नये, कारण केलेलं काम हे व्यवस्थितच केलं पाहिजे. ग्राहकाला ओव्हरलॉक केलं की नाही हे कळणार नाही आहे, पण मी करते. आणि कळणार नाही म्हणून ते टाळू नये. दाबशिलाई देऊन घेतली. अशा प्रकारे ही चारही बाजूला मी दाबशिलाई करून घेणार आहे. आता याला अस्तर जोडून घेऊयात. ही सरळ बाजू आहे, सरळवर हे बघा, ही सरळ बाजू आहे, उलट्या बाजूने हे मार्किंग केलेलं आहे. असं ठेवायचं आणि इथे दंडाकडे शिलाई घालून घ्यायची. आता हे जादाचं कापड दोरे काय असेल ते कापून घ्यायचं. जोड दिल्यावर हे एवढं येतंच. यानंतर हे पलटवायचं. इथे सरळ सरळ करायचे, हे दोन्ही भाग वेगवेगळे करायचे
हा बघा, हा भाग आहे तो अस्तराच्या साईडला घ्यायचा, जादाचा भाग वळवून घ्यायचा अस्तराच्या साईडला आणि पुन्हा एकदा दाबशिलाई देऊन घेऊयात. दाबशिलाई देऊन झाली. आता ह्याला हे बघा, ह्या काठाला मी इस्त्री केलेली पण बसत नाही आहे, ती जरा खडबडीत दिसतो आणि प्युअर कॉटन आहे हे कापड. आता साईडने तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई द्यायची आहे. हे कॉटन कापड असल्यामुळे इथे मी टाचण्या टोचून घेतल्या नाही. सुळसुळीत कापड असतं तिथे टाचण्या सगळ्या बाजूने टोचायच्या आणि मग शिलाई करायची. ही झाली आपली स्लीव्ज तयार. ह्याच्यात बाजूला जे जादा कापड आहे ते आपण कापून घेऊयात. आणि ह्याला व्यवस्थित बघायचं, असं जोडून दोन्ही टोकं वर खाली होत नाही याची खात्री करायची, नाहीतर काखेत बरोबर हे कापड वर खाली दिसणार. आणि ह्याला मध्ये एक नॉच देऊन घ्यायचा, म्हणजे हा स्लीव्ज जोडताना आपल्याला हा मध्ये आणि शोल्डरचा मध्ये जोडणं बरं पडतं, सोपं पडतं. अशा प्रकारे हा स्लीव्ज तयार झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.